मंगले अगं काय चालवलंय तू हे? आता तू अशी इथं बसून राहिल्यामुळं ते काय पोलीस सोडणार आहेत वे तुझ्या जावयाला? कशी सोडत नाहीत ती बघू. मम्मी लेका माझ्या मोबाईल मधला बॅलन्स संपलाय म्हणून, नाहीतर मी डायरेक्ट अमेरिकेच्या जो बायडनलाच फोन लावला असता आणि मॅडमवर दबाव टाकला असता. डॉक्टरांना सोडवायसाठी तुम्ही डायरेक्ट अमेरिकेच्या अध्यक्षाला फोन करणार वय? मग आपण हलक्या सुलक्या बारीक सारीक माणसाला फोन नाही लावत. मंगल चल ना घरी. अगं असं काय करतेस, तुझी तब्येत बिघडन ना. मंगल वहिनी हा नका ना त्रास करून घेऊ. बाबूदादा बरोबर बोलतात, तुम्ही जा बघू घरी, मी हा इथं. मंगले अगं बाया उभं राहून राहून पायाचं तुकडं पडायला लागलं, ऊन बी किती लागत आहे. चल ना तू, ते दोघं थांबतील इथं. कवादरनं ताण लागली इथं, इथं कुठं थंडाईचं दुकान बी सापडना झालंय. आव तुम्ही करा ना काहीतरी. बाबू मंगलला घे आणि घरी जा. मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टाच्या वकिलाला फोन लावतो आता. ठीक आहे मम्मी, तू जा. ही बघा, मला कुणी बी समजायचा प्रयत्न करू नका. जवळ माझ्या जावायला सोडत नाही तवर मी कुठं बी येणार नाही. सॉरी. अहो तुम्ही? हो मी सॉरी. या सकाळी माझा धक्का खूप जोरात लागला, त्यामुळे तुम्हाला डिरेक्टली डॉक्टरकडे म्हणजे माझ्याकडे यायची गरज लागली. सकाळी तुम्ही पडला होता. लहान मुलं एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडला तर बिंदास बोलून टाकतात. मोठ्या माणसांचं तसं नसतं. असं काही नाहीये, आपणही बोलू शकतो जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडली तर. नाही अगदी खरं आहे ते, पण ते सगळं शहरामध्ये चालतं, गावामध्ये नाही असं चालत. ऍक्च्युली खरं आहे. तुम्ही सांगितलं नाही तुमच्या घरी कोण कोण असतं? मी आणि माझी मुलगी. किती केअर करताय तुम्ही महाराजची. द्या मला माझ्याकडे द्या तिला. पकडली तिने कॉलर. तिला असं खांद्यावर घेतलं ना की अशीच कॉलर पकडते. हरकत नाही, लहान मुलांना झोपेतून उठवायचं नसतं, नाहीतर त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. मी तुम्हाला घरी सोडा जातो, चला. नाही नाही, कशाला तुम्हाला उगीच त्रास, आम्ही जातो. नाही अहो, मायराने मला डॉक्टरचा अंकल म्हणून कधीच स्वीकारलंय, पण तुम्ही हे असं वागून मला परकेपणाची जाणीव करून देताना त्याचा खूप त्रास होतो. ठीक आहे, चला आम्हाला सोडायला. आता परकेपणाची जाणीव नाही झाली. पप्पा आपण नेवंदाला आईस्क्रीम खायचं. हो. मायरा काय आहे हे? ते अंकल आहेत, पप्पा नाही आहे. त्यांना अंकल बोलायचं. इन्स्पेक्टर रणजितने सुसाईड केल्या आधी मला मेसेज केलेला होता. मला वाटलं ते दारूच्या नशेत आहे, म्हणून मी ते इग्नोर केलं. मी तेव्हा काहीतरी ऍक्शन घेतलं असतं ना तर तू कदाचित वाचला असता. हे पहा, तुम्ही शांत व्हा. शांताराम, 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 शांताराम उठ. शांताराम अंकल काय झालं? शांताराम. मी जर तुमच्या ठिकाणी असतो तर मायरा माझी पहिली प्रायोरिटी असती. शांतारामच्या ठिकाणी तुम्हाला काय झालं असतं, तुमच्यावर हल्ला झाला असता तर मायराने कोणाकडे बघायचं होतं, मी कोणाकडे बघायचं होतं? तुम्ही एकतर ही केस सोडा किंवा माझ्यावर प्रेम करणं सोडा. या दोन्ही मधला पर्याय तुम्ही निवडा. हे पहा, मी सतत तुमची काळजी करत नाही जगू शकत. मला तुम्हाला गमवायचंही नाहीये. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक पर्याय निवडा, केस
की मी? अरे त्या डोक्यावर परिणाम झालाय काय? अरे हसतोय काय? बोल, खून का केलेस? मार ना चिकरे, आज बघू तू दमतोयस का मी दमतोय. मार, अरे मार ना. मॅडम. क्या हुआ? कुछ बोला वो? क्यों किया इसने सब कुछ? नाही मॅडम, काहीच नाही बोलला. तो डॉक्टर एकदम वेड्यासारखा वागतोय. डॉक्टर नाही, देवी सिंग. देवी सिंग बोलायचे त्याला. हो मॅडम. डॉक्टरचं सोंग घेऊन लोकांना फसवलंय त्यांनी. आतापर्यंत तो लोकांना चेक करत होता ना, आता आपण त्याला चेक करू. मॅडम प्लीज तुम्ही लवकर चला, काहीतरी वेगळं घडेल. मला मॅडम जरा वेगळा संशय येते. जर त्याला मारून काय झालं तर? काही होणार नाही त्याला. त्याचे सगळे नाटकं आहेत. माझ्या समोर, लोकांसमोर सगळे नाटकं केलेत त्यांनी. आता काही झालं ना, त्याच्या कुठल्याही नाटकाला मी सिरियसली घेणार नाहीये. अगदी तो सायको किलर असला ना, तरी मी त्याला सोडणार नाहीये. चला. काय बाया, ह्या डॉक्टर पायी उपाशी राहून राहून जीव जायला लागलाय माझा. अहो करा ना काहीतरी, लय भूक लागली. आता मी काय करू? मला बी लय भूक लागली. मी तर काही कामाचं नाही. माकडा. बजा, आपण नुसतं बसून काय नाही होणार बघ. आपला आवाज दिव्या मॅडम पर्यंत गेला पाहिजे. व्हायला का? खरं बोलतोस तू. आपण घोषणा देत राहिलो पाहिजे. चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही. आमच्या देव माणसाला, आमच्या देव माणसाला. डॉक्टर दाजी अमर रहे. डॉक्टर दाजी अमर रहे. ए टॉन्या, अरे अमर रे काय? माणूस मेल्यानंतर अमर रे असतं. आणि तुमचं काय अमर रे? अहो कशाला ओरडताय त्याच्यावर? डॉक्टरांचं काम एवढं मोठं आहे, ते अमर होणारच. आता ना आम्हाला तूच सांग, मी कुठल्या घोषणा देऊ? म्हणजे दाजी जेलमधनं सुटून बाहेर येतात. एकतर माझा मोबाईल पण राहिलाय कानपिळीचा. वाईट जर या दिव्या मॅडम लेट आल्या असतं तर बरं झालं असतं का नाही? मोबाईल पण भेटला असता आणि कान पण पिळून झाला असता. माकडा, तुझं काय चाललंय रे? इथं परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय? निघितलं ना तर लय मार खाशील बघ. ए बाबू, अरे बघ ना आज काय चाललंय ते. कवा डॉक्टर बाहेर येतात. अरे उन्हाने जीव जायला लागलाय पार. नाही तर असं व्हायचं, तो यायचं बाहेर आणि आपण नाही राहायचं जिथं त्याला बघायला. मग काय उपयोग सांग बर? काहीतरी खायचं प्यायचं तर बघणार रे, इथं जवळपास कुठं आहे का? लय भूक लागली. लेका, मागे एकदा मी उपोषणाला बसलो होतो. तेव्हा सकाळी मिसळ पाव, दुपारी मटण थाळी, संध्याकाळी तंदूर आणि खराडा मटण होतं. हे कसलं उपोषण आहे? अहो उपोषणात काय बी खायचं नसतं. मग त्याची तरी सोय करा. पाणी म्हटलं, पाणी. पाणी होय, आलंच घेऊ. हे घे. लगा कवाची तलप लागली होती. अरे चालणार नाही, चालणार नाही. इथं थांबून तुमचा काही उपयोग होणार नाही, कारण तो देवी सिंग आता सुटत नाही. आमच्या डॉक्टरांना देवी सिंग म्हणू नका. हो साहेब, आमचा डॉक्टर आमच्यासाठी देव माणूस आहे. हा, तर कोण कुठल्या देवी सिंग बरं त्याचं काही नातं जोडू नका. ए, कोण आहेस रे तू?
आम्हाला शानपण शिकवणारा मॅडमने आत टाकायच्या अगोदर निघायत ना घरी. नाही 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 नाही, जातो जातो साहेब, आम्ही जातो. मंगले, ऐकलं का आता साहेब काय बोलले ते? अगं आता तरी शानी हो बाबू, अरे सांग ना तिला जरा. मंगल, अगं असं आपला आपण हाल करून घेतलेलं डॉक्टरांना बी नाही आवडणार बघ. अगं त्यांनी काही केलंच नाही ना, मग येतील ना सुटून. तू नका काळजी करू. माझा जावई इथं जेलमध्ये असताना मी घरात नाही राहू शकत. हे बघा, आता तुम्ही बाहेर बसलाय, मला वाटतं मॅडम लवकरच तुम्हाला लॉकअप मध्ये टाकतील. डॉक्टरांना कालपासून एवढं मारतात, कुणाला बी त्यांना भेटून द्यायना झालेत. जर डॉक्टरांना ह्यो मार सहन नाही झाला तर? तसं माझा ना रेशमाच्या खुनाचा काही संबंध नाही, पण तिची आणि संजूची बॉडी मॅच लपवली होती. डॉक्टर, तुम्ही खोटारडा आहे ना हे माहित होतं, पण असं खून बिन करायला असं वाटलं नव्हतं. हे काही काय बोलतेस? घाम पुसा डॉक्टर. डॉक्टर आहे मी. गावातले लोक देव माणूस म्हणतात मला. मला सगळं माहित आहे डॉक्टर. तुमचं आणि रेश्मा वहिनींचं लफडं चालू होतं. तुम्हाला जेव्हा दोघांना एकत्र मिठीत बघितलं होतं का, तेव्हाच मला सगळं कळलं होतं. काही बोलतेस का तू? काही बरळतेस का? डॉक्टर, रेश्मा वहिनींची डेड बॉडी मिळायला पोली आहे. वाचिवलंय तुम्हाला. कसला घाण वास येतोय. मी म्हणलं ना काहीतरी पुरलं असेल, कुणाचं तरी मदत असणार आहे. साहेब, बॉडी बॉडी. हा तर कुत्रा आहे. संजूची बॉडी कुठे? हे बरं आहे तुमचं. माझं कौतुक करायचं सोडून तुम्ही माझ्यावरच चिडताय. ए, बॉडी कुठे? शांत व्हा डॉक्टर. बॉडी सेफ आहे. बरोबर रेश्मा वहिनीच्या बॉडीच्या बाजूलाच आहे बघा. तुला बॉडी हलवायला कोणी सांगितली होती? कुणी सांगितली होती म्हणजे? मी जर बॉडी हलवली नसती ना तर अडकला असतं तुम्ही. आणि मी तुम्हाला एवढी मदत केली, त्याचं थँक्यू बोलायचं सोडून तुम्ही माझ्यावरच चिडताय. आणि ते काय बी नाही, मी तुम्हाला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले, त्यामुळे मला त्याचे डबल पैसे पाहिजे. आणि अपर्णा, तिला आत्महत्या करायला तर डॉक्टरांनीच भाग पाडलं होतं. मी फक्त तिच्याकडनं पैसे मिळवण्यासाठी डॉक्टरांना मदत केली होती. तू आत्ताच्या आत्ता अपर्णाच्या घरी जा. तिकडे काय परिस्थिती हे सगळं मला कळायला हवं. डॉक्टर लय चांगले, सगळ्यांनी मदत करतात. तुला बी मदत करतात आणि तुझ्या आईला बी बरं करतात. आणलं बाई पैसे काढून? हो. हे काय, चल डॉक्टरांकडे जाऊया. अगं तुला सांगायचंच राहिलं, तुला फोन आला होता. काकींना परत बरं वाटणं झालंय. काय? डिंपल, मला लगेच घरी जावं लागेल, मी निघते. एक काम कर, हे पैसे नेऊन डॉक्टरांना दे. मला घरी जावं लागेल आईजवळ. चल मी येते. हो ठीक आहे. चल. हे काय, मी तुम्हाला एवढं समजून सांगितलं तरी बी बॅग भरताय तुम्ही. ते काय नाही, तुम्ही कुठं जायचं नाही. मूर्ख आहेस का डिंपल? मी कुठेही चाललेलो नाहीये. भविष्यात जर का मला पोलिसांनी पकडलं तर आयत्या वेळी धावपळ नको म्हणून हे सगळं चाललंय. कसलं स्वार्थी आहे हो तुम्ही. मी पार्टनर आहे ना तुमची, मग वाईट जरा मला बी सावध करायचं ना. डिंपल, तुला कुठलाच धोका नाहीये. उद्या जर का मला अटक झाली तर या गावात मिळालेला मान, पैसा, प्रतिष्ठा सगळं धुळीला मिळणार आहे. काय झालं डॉक्टर? काम तमाम झालंय. काय म्हणजे तुम्ही दिव्या मॅडमला? खलास. नमो देव्ये महादेव्ये शिवाय नमः. नमः प्रकृतिपदाय नियता प्रणदास्पदाम इष्टदेवता कुलदेवताभ्यो नमः. उमामहेश्वरदेवताभ्यो नमः.
डिंपल, हा मूर्खपणा करू नकोस, नाही तर तुलाही अटक करावं लागेल. करा, मला अटक करा, माझ्या घरातल्यांना अटक करा, एक काम करा, या गावातल्या सगळ्यांना अटक करा. अहो, यांनी आमच्यासाठी एवढं केलंय, या गावातल्यांसाठी एवढं केलंय, आणि तुम्ही त्यांच्या नाहीचे आरोप करताय. नाही, तुम्ही एक काम करा, या गावातल्या लोकांना विचारा, या माणसाने कधी कुठल्या बाईकडे वाकडं नजरेने तरी बघितलंय का? आधीच माझं एक लगीन मोडलं होतं, आता हे बी लगीन मोडताय का तुम्ही? नाही, हे जर लगीन तुम्ही मोडलं आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला जर अटक केली ना, तर मी स्वतःचं बरं वाईट करून घेईल. नाही डिंपल, ठीक आहे, बाजूला ठेव. मॅडम, जवळ येऊ नका. तुम्ही जर जवळ आलात ना, तर मी राखेल चोटून घे. घे होतं, घे ना. का थांबलीस? तुम्ही मदत करू. जेवढं काय केलंय तेवढ्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी मॅडमला सांगितल्या तर माझं काय खरं नाही. मी अडकलीच समजायची. नाही 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 नाही, डॉक्टरांनी हे सगळं दिव्या मॅडमला सांगायच्यात मला त्यांना भेटलं पाहिजे आणि काही बी करून त्यांना पोलिसांच्या तावडीतनं सोडवलं पाहिजे. चल, पाण्याची बाटली, पाण्याची बाटली. अमर रे, अमर रे, डॉक्टर अजित कुमार देव अमर रे. हे अमर रे, अमर रे, डॉक्टर अजित कुमार देव अमर रे. बोला ना. हे अमर रे, डॉक्टर अजित कुमार देव अमर रे. हे म्हणजे बोलत नाही कोण. अमर रे, अमर रे. नाही मॅडम, काय झालं याला? हा तर ठीक दिसतोय, तुम्ही म्हणत होते वेड्यासारखा वागतोय. मॅडम, हा तर आत्ता. मॅडम, कुठल्या नशिबाचे भोग भोगतोय मी. ते सगळं माझ्या वाटेला आलंय. मी नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी पाप केलं असणार, त्याचे भोग या जन्मात भोगतोय. मी लोकांचं एवढं चांगलं केलं, लोकांची सेवा केली, तरी हे सगळं माझ्याच वाटेला का? मागच्या जन्मात नाही, याच जन्मात पाप केलेस तू, आणि त्याची शिक्षा तुला याच जन्मात मिळणार आहे. इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. तुझ्या सगळ्या गुन्ह्याचा हिशोब तुला इथेच चुकता करावा लागेल. त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. मॅडम, मी घाबरत नाहीये, कारण मी खरा आहे, निरपराध आहे. मी काहीच केलेलं नाही हो, काहीच केलेलं नाहीये मी. मला खात्री एक ना एक दिवस तुम्हाला हे कळेल, आणि तुम्ही हे जे आता काय वागता ना, याचा तुम्हाला पश्चाताप होईल. मला माहिती आहे मॅडम, तुमच्या मनातही आता असंच वाटतं ना मी निर्दोष आहे. मॅडम, बरं मला एक सांगा, मी एवढे दिवस तुमच्या सोबत होतो, कधीतरी माझं वागणं खटकलंय का हो तुम्हाला? तुझं वागणं मला खटकत नव्हतं म्हणून तू एवढे गुन्हे करत फिरत होतास. पण आता माझ्या तावडीतून देव जरी आला ना, तरी तो तुला सोडवू शकत नाही, हे लक्षात ठेव. माझ्या चांगुलपणावर आणि माझ्या देवावर पूर्ण विश्वास, आणि माझ्या कामावर. हा गुन्हे कबूल करत नाही तोवर याला मारायचं थांबू नका. कितीही वेळासारखा वागला तरी याला मारून मारून तुमचे हात दुखायला लागले तर टीम बदला, पण थांबू नका. यस मॅडम.